हॅलो गृहिणी लाईफ. घर सांभाळताना आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करताना गृहिणीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. अनावश्यक खर्च टाळून भविष्यासाठी खूप बचत फायदेशीर ठरत असते. त्यामुळे काही गोष्टींकडे आपण जर दुर्लक्ष केले आणि काही गोष्टींचा आपण स्वीकार केला ना, तर या गोष्टी खूप सोप्या आहेत. आज मी तुम्हाला ज्या 10 गोष्टी सांगणार आहेत त्या जर तुम्ही अवलंबल्या तर महिन्याच्या शेवटी तुमच्या हातात खूप मोठी रक्कम राहू शकेल. म्हणजेच महिन्याला तुम्ही हजारो वाचवू शकता. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. नंबर 1, ब्रँडेड वस्तूंचा हव्यास. आपण अनेकदा दिखाव्यासाठी ब्रँडेड वस्तू खरेदी करतो किंवा कधी जाहिरातींना भुलून महागड्या आणि ब्रँडेड वस्तू देखील खरेदी करतो. त्याऐवजी आपण गुणवत्तेवर भर देऊन स्थानिक आणि कमी किमतीच्या वस्तू असलेला पर्याय निवडला ना, तर तो उत्तम आपल्यासाठी ठरू शकणार आहे. याचा विचार नक्की करा. जर ती वस्तू तुम्हाला जर एकदाच लागणार असेल ना, तर ब्रँडेड आणि महागडी वस्तू घेण्याचा अट्टहास अजिबात करू नका. नंबर 2, बाहेरील जंक फूड आणि जेवण. हॉटेलमधील नाश्ता, जेवण किंवा बाहेरील स्नॅक्स आपल्या खिशाला कात्री तर लावत असतात, शिवाय ते तुमच्या आरोग्याला देखील हानी पोहोचवू शकतात. त्यापेक्षा घरी बनवलेले जेवण आरोग्यदायी, हेल्दी आणि स्वस्त देखील असते. विचार करा, तुम्ही महिन्याला किती वेळा बाहेरील नाश्ता, जेवण करून येता, शिवाय छोट्या भुकेला स्नॅक्स घेता. हे तुमच्या शरीराला चांगले देखील नाही आणि हे बंद केले ना, तर महिन्याला हजारो नक्कीच तुमचे वाचणार आहेत. नंबर 3, गरजेपेक्षा जास्त ग्रोसरी सामान खरेदी करणे. बघा, सेल आहे म्हणून अनेक वेळा आपण काय करतो, वस्तू जास्तचा घेण्याचा प्रयत्न करतो. चला बाबा, स्वस्त आहेत म्हणून, आणि त्या वस्तू घेतो आणि साठवून ठेवतो. पण असे करू नका, ते खराब होऊ शकतात. विचार करा, आपण कितीतरी वेळा सामान खरेदी करताना घरामध्ये किती सामान शिल्लक आहे, किती नाही हे देखील आपण पाहत नाही. एखादी वस्तू कित्येक दिवस पडूनच असते, त्याची गरज देखील आपल्याला भासत नाही, तरी देखील आपण ती आणतो आणि खरेदी करून घरात ठेवतो. काही वस्तू तर आपल्याला त्या संपल्यासारखे वाटते, पण ती कुठेतरी एका कोपऱ्यात, डब्याच्या कोपऱ्यात राहिलेली असते आणि आपल्याला वाटतं की या वस्तू आपल्याकडे नाही आहेत, म्हणून आपण अजून आणतो. मग अशाने काय होतं ना, सामानांची नासधूस तर होते, शिवाय ते सामान खराबसुद्धा होते. कितीतरी महागडे मसाले एक्सपायरी झालेले असतात. मग ते तशीच टाकून देण्यापेक्षा आपण घेतानाच कमी विचार करून जर घेतला ना, तर नक्की याचा फायदा होणार आहे. त्यापेक्षा गरजेनुसार आणि मासिक नियोजनानुसार आपला ग्रोसरी म्हणजे किराणा सामान खरेदी नक्की करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे वस्तू खराब होणार नाहीत आणि पैसे देखील तुमचे वाचतील. मैत्रिणींनो, ही टिप खूप सिंपल आहे, परंतु वापरून पहा, याचा फायदा तुम्हाला नक्की जाणवणार आहे. नंबर 4, शॉपिंग. ऑनलाईन शॉपिंग किंवा ऑफलाईन शॉपिंग. बघा, कपडे तसेच शोभेच्या वस्तू गरज नसताना देखील आपण तर खरेदी करत असतो, शॉपिंग करत असतो. खरेदी करण्यापेक्षा स्वतःला प्रश्न विचारा की ही वस्तू मला खरोखरच बाबा लागणार आहे का, माझ्यासाठी ती गरजेची आहे का, याचा विचार नक्की करा आणि नंतरच ती घ्यावी की न घ्यावी हे ठरवा. माझ्या गृहिणींनो, गरज नसताना शॉपिंगची हौस, अवाढव्य खर्च हे वाढवत असतात. त्यापेक्षा गरजेनुसारच शॉपिंग करण्याचा प्रयत्न करा. महिन्याला तुमचे हजारो नक्की वाचणार आहेत. कारण जसे थेंबे थेंबे तळे साचे आपण म्हणतो ना, तसेच थेंब थेंब जर आपण खर्च वाचवत आलो तर आपली बचत तर नक्कीच होणार आहे, शिवाय आपले पैसे देखील वाचणार आहेत. त्याच्यामुळे ही टिपसुद्धा नक्की लक्षात ठेवा. नंबर 5, विजेचा अपव्यय. बघा, घरातील दिवे, पंखे, AC या गोष्टी विनाकारण चालू असतात. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष नक्की द्या. आपण बाहेर पडताना, गावी जाताना किंवा कुठे फिरायला जाताना या गोष्टींचे स्विच बंद आहेत का हे जरूर तपासा. अन्यथा विनाकारण सुरू ठेवलेल्या वस्तू बिल देखील नक्की वाढवतात. म्हणजेच काय, या गोष्टींमुळे आपलं बिल वाढतं आणि त्याच्यामुळे आपले पैसे देखील जास्त वाया जातात. या सवयींमुळे महिन्याला तुमचे काही पैसे तर नक्कीच वाचू शकतात. तसेच तुमचे चार्जरचे बटन वेळीच बंद करा. बघा, मोबाईलचा चार्जर जरी मोबाईलला आपण लावला नाही ना, तरीसुद्धा तो मोबाईलचा चार्जर हा लाईट खेचून घेत असतो. त्याच्यामुळे चार्जर खेचून घेत असतो लाईट. त्याच्यामुळे चार्जरचे बटन बंद आहे का, बंद ठेवले आहे का हे नक्की तपासा. बघा, बिल वाढले ना की आपला पैसा जास्त जाणार आहे. एक महत्त्वाची टिप इथं तुम्हाला देऊ इच्छिते मैत्रिणींनो, की आपले लाईट बिलचे युनिट जे 100च्या वरती जर आले ना, तर काय होतं माहिती आहे का, जे 8 रुपये समजा एका युनिटला असतील ना चार्जेस, तर 100च्या वरती तुमचे युनिट गेले तर 8च्या जागी तुम्हाला 16-14 रुपयेसुद्धा युनिट दर पडत असतो. त्याच्यामुळे जेवढा युनिट तुमचा कमी असेल तेवढं तुम्हाला लाईट बिल कमी येणार आहे. त्याच्यामुळे 100पेक्षा आपले युनिट जास्त जाणारच नाही, याची काळजी आपल्याला नक्की घ्यायची आहे. नंबर 6, प्लॅस्टिक किंवा डिस्पोजेबल वस्तू.
पुन्हा पुन्हा लागणाऱ्या उदाहरणार्थ पेपर, नॅपकिन, प्लॅस्टिक पिशवी सतत विकत घेण्यापेक्षा टिकाऊ आणि पुन्हा पुन्हा वापरता येतील ना वॉशेबल अशा वापरा. याच्यामुळे तुमचा खर्च नक्कीच वाचणार आहे. नंबर 7, प्रवासातील किरकोळ खर्च. बघा, हा खर्च आपल्याला किरकोळ वाटतो, परंतु हा किरकोळ खर्चच आपला खूप काही खर्च करून जात असतो आणि आपली बचत ढासळत असते. कशा पद्धतीने बघा, बाहेर पडल्यावर टपरींवरील चहा, हॉटेलमधील चहा किंवा फिरताना होणारा किरकोळ खर्च जसे की पाण्याची बाटली, स्नॅक्स याने आपला महिन्याचा खर्चाचा मोठा आकडा गाठू शकतो. म्हणूनच पाणी आणि घरातला नाश्ता सोबत ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा. म्हणजेच काय, याची सवय देखील आपण लावून घ्या. त्याच्यामुळे आपण हेल्दी देखील नाश्ता करतो आणि आपली तब्येत बिघडत नाही आणि आपले पैसे देखील वाचत असतात. तसेच प्रत्येक कामाच्या वेळी गाडी घेऊन फिरत राहण्यापेक्षा एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच काय, असे म्हणतात ना, एका कामात अनेक कामे, या पद्धतीने. यामुळे तुमचा पेट्रोलचा खर्च आणि वेळेची बचत दोन्ही देखील वाचणार आहे. कशा पद्धतीने, उदाहरणार्थ बघा, आपल्याला आठवेल तसे कामे करत राहण्यापेक्षा बाहेर पडण्या अगोदरच कामांची लिस्ट तयार करा आणि त्यानुसारच आपण कामे करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे दुसरे कामं करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही आणि आपल्या पेट्रोलचा खर्च देखील इथं वाचणार आहे. नंबर 8, क्रेडिट कार्डचा वापर. क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या रिवॉर्ड्स पॉईंट्सच्या नादात अनावश्यक खर्च आपण करत असतो, तो आपल्याला टाळायचा आहे. यापेक्षा रोख खरेदी करणे फायदेशीर राहते. रोख व्यवहार केल्याने खर्चावर नियंत्रण आपलं राहतं. कारण बघा, रोख कॅश देताना आपण जरा विचार करतो, परंतु ऑनलाईन पे करताना आपण विचार करत नाही. त्याच्यामुळे रोख कॅश देऊन खर्च करण्याचा प्रयत्न नक्की करा. नंबर 9, पार्लरचा खर्च. हा खर्च तर खूप महत्त्वाचा आहे मैत्रिणींनो, आणि हा वाचवता आला ना तर तुम्हाला खूप वाचवता येणार आहे. कशा पद्धतीने बघा, आपण महिन्याला पार्लरला जाऊन हजारो घालवण्यापेक्षा घरच्या घरी रेमेडीज करू शकतो किंवा त्याच गोष्टी घरच्या घरी कमी पैशामध्ये करू शकतो. उदाहरणार्थ मॅनिक्युअर, पेडिक्युअर, ब्लीच, फेशियल, स्पा यासारख्या गोष्टी तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि कधीकधी घरगुती साहित्यांपासून देखील करू शकता. यामुळे तुमचं केमिकलयुक्त शरीराची हानी, स्किनची हानीसुद्धा होणार नाही आणि तुम्हाला नॅचरल पद्धतीने ग्लोसुद्धा येणार आहे. शिवाय तुमचा पार्लरचा महिन्याचा हजारो खर्च जो होतो ना, तो खूप प्रमाणात कमी येणार आहे. नंबर 10, महिन्याची खरेदी एकदाच करा. प्रत्येक वेळी आपण एक गोष्ट घ्यायला गेलो ना की 4 गोष्टी घेऊनच येतो. ही गोष्ट मग माझी असो किंवा तुमची असो, प्रत्येकाच्या बाबतीत ही गोष्ट होतेच. मग ती गरजेची आपल्याला वस्तू असो किंवा नसो, आपल्याला आवडली की चला आपण घेऊन येतो. त्याच्यामुळे आपला खर्च खूप वाढत असतो. मग यापेक्षा आपण एकदाच मार्केटला जायचं आहे आणि महिन्याची शॉपिंग, खरेदी जी काय आहे ना ती आपण करून घ्यायची आहे. किराणा सामान, मार्केट, ग्रोसरी काय असेल ती तुमची खरेदी एकदाच करून घ्या. वारंवार मार्केटला किंवा शॉपला जाण्याची आपल्याला गरज भासत नाही आणि आपला वारंवार होणारा खर्च देखील आपला वाचत असतो. मैत्रिणींनो, तुम्हाला इथे मी काही महत्त्वाच्या टिप्स देते. बघा, नंबर 1, बजेट डायरी ठेवण्याचा प्रयत्न करा. रोजच्या खर्चाची नोंद करा, जेणेकरून कुठे जास्त खर्च होतोय आपला आणि कुठं आपण खर्च कमी केला पाहिजे हे आपल्याला स्पष्ट होईल. नंबर 2, 50, 30, 20चा नियम कायम ठेवा. म्हणजेच काय, जो काही आपला इन्कम आहे ना त्या इन्कममधील 50% आपल्या गरजा ठेवा, 30% आपल्या इच्छा ठेवा आणि 20% त्यामध्ये आपली बचत ठेवा. या पद्धतीने आपण समतोल ठेवायचा आहे आणि हा नियम अंमलात आणायचा आहे. याने तुमची सेविंग नक्की होणार म्हणजे होणारच आहे. नंबर 3, बचत गुंतवणूक करा. जी रक्कम तुम्ही वाचवली आहे ना ती RD किंवा SIP थ्रू तुम्ही गुंतवा, जेणेकरून तुमचे पैसे जे काही आहेत ना ते वाढत जातील. म्हणजेच पैसा नुसताच वाचू नका आणि वाचून तो साठवू नका, तर तो पैसा कामाला लावा. या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, गरजा आणि खर्च कधीच थांबणार नाही, पण तो आवश्यकता आणि अनावश्यकता यामध्ये आपण विभागून आपली अनावश्यकता टाळायची आहेत. आपल्याला ही बचत चेंगूसपणा वाटते किंवा ही बचतच आपल्याला खूप लहान वाटते, परंतु लक्षात ठेवा, ही लहान बचतच भविष्यात खूप मोठा आर्थिक लाभ मिळवून देते. त्यामुळे तुम्ही यातील कोणत्या खर्चावर नियंत्रण मिळवणार आहे मला नक्की शेअर करा. आणि मी फक्त 3 वर्षात 2 लाख रुपये कशा पद्धतीने सेव्हिंग केलेले आहेत गृहिणी असून, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला
तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण आणि युजफुल अशा व्हिडिओंसाठी आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी पुढील बेल आयकॉन बटन देखील दाबा, जेणेकरून आपले येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच बस करूया. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत, नेक्स्ट विषयासोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बचत करत राहा.